मिथुन आणि कर्क. तो बोलत राहिला, ती ऐकत राहिली. मित्रांनो नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी हे चॅनल. आज आपण अशा 2 राशींबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नातं अनेकदा खूप सुंदर असतं, पण तितकंच गोंधळलेलं असू शकतं. कारण एक व्यक्ती डोक्याने जगते, दुसरी मनाने. ही कथा आहे मिथुन आणि कर्क यांची. एक छोटीशी घटना सांगते. काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीशी बोलणं झालं. नाव बदलवून सांगते. समजा अभिजित आणि सायली. अभिजित मिथुन राशीचा, सायली कर्क राशीची. एक दिवस दोघं गाडीतून प्रवास करत होते. अभिजित सतत बोलत होता. ऑफिस, क्रिकेट, राजकारण, मित्र, नवीन मोबाईल. विषय काही संपत नव्हते. सायली शांत होती. घरी आल्यावर ती अचानक रडायला लागली. अभिजित घाबरला. काय झालं? ती म्हणाली, तुला दिवसभरात एकदाही विचारावं असं वाटलं नाही का? तू कशी आहे? मित्रांनो, हे ऐकून मला मिथुन आणि कर्क दोघंही दिसले. मिथुन व्यक्ती अनेकदा बोलत राहते, पण कर्क व्यक्ती भावनिक जोड शोधते. एकाला बोलणं महत्त्वाचं वाटतं, दुसऱ्याला मन मोकळं करणं. मिथुन नेमका कसा असतो? मिथुन राशीचा माणूस म्हणजे चालता बोलता व्हॉट्सअप ग्रुप. त्याच्याकडे माहिती असते, विषय असतात, कल्पना असतात, प्रश्न देखील असतात. तो एका विषयावरून दुसऱ्यावर जातो. कधी कधी त्याला स्वतःलाच कळत नाही. नवीन गोष्टी शिकतो, नवीन लोकांना भेटतो. त्याला बदल आवडतो. एकसुरीपणा अजिबात आवडत नाही. आणि कर्क राशीची व्यक्ती अनेकदा शांत दिसते. तिच्या मनात भावनांचं संपूर्ण विश्व असतं. तिला नात्यांची काळजी असते, घराची काळजी असते, लोक काय अनुभवत आहे याची काळजी असते. कधी कधी ती बोलत नाही, पण तिला खूप जाणवत असतं. प्रेमाची सुरुवात. या दोघांना सुरुवातीला एकमेकांमध्ये काहीतरी वेगळं दिसतं. मिथुनला कर्कची भावनिक खोली आवडते आणि कर्कला मिथुनचा उत्साह आवडतो. एक नवीन जग दाखवतो, दुसरा घरासारखी ऊब देतो. एका मुलीने मला सांगितलं, मॅडम माझे मिस्टर दिवसभर मॅसेज करतात. मी म्हटलं ठीक, मग तक्रार कशाची? ती म्हणाली, मॅसेज करतात पण एकदाही तुझी आठवण येते असं लिहित नाही. कारण मिथुन म्हणतो, आज ऑफिसमध्ये हे झालं, आज मी ते पाहिलं, आज मित्र भेटला. कर्क वाट पाहत असतो. आज तू मला मिस केलंस का? एकदा एका जोडप्याला विचारलं. तुमचं भांडण कशावरून झालं? पत्नी म्हणाली, हे प्रत्येक गोष्ट विनोदात घेतात. नवरा म्हणाला, आणि या प्रत्येक गोष्ट मनावर घेतात. मित्रांनो, मिथुन आणि कर्क यांच्यातील अर्धा संघर्ष या एका वाक्यात आहे. एक हलका घेतो, दुसरा खोलवर घेतो. या नात्याची ताकद पण सुंदर आहे. एक गोष्ट सांगते, जेव्हा हे दोघं एकमेकांना समजून घेतात तेव्हा अप्रतिम नातं तयार होतं. मिथुन कर्कला जग दाखवतो. कर्क रास मिथुनला घर देते. मिथुन म्हणतो, चल बाहेर जाऊ. कर्क म्हणतो, हो पण घरी येऊ. कधी कधी आयुष्याला याच 2 गोष्टींची गरज असते, उडण्यासाठी पंख आणि परतण्यासाठी घर. मिथुन आणि कर्क या दोघांच्या जगण्याची पद्धत किती वेगळी आहे. एक विचारातून जगतो, दुसरा भावनेतून. एक बोलून व्यक्त होतो, दुसरा न बोलताही खूप काही सांगत असतो. मात्र प्रेमात जे गोड वाटतं तेच लग्नानंतर कधी कधी प्रश्न बनतं. माझ्या ओळखीची एक जोडी आहे. समजा रोहन आणि नेहा. रोहन मिथुन राशीचा, नेहा कर्क राशीची. लग्नाला साधारण 1 वर्ष झालं होतं. एक दिवस नेहा म्हणाली, तुम्हाला एक गोष्ट जाणवली का? रोहन म्हणाला, काय? ती म्हणाली, तुम्ही घरात असता पण पूर्णपणे घरात नसता. रोहन आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, अगं म्हणजे? ती म्हणाली, कधी मोबाईलमध्ये, कधी बातम्यांमध्ये, कधी मित्रांच्या ग्रुपमध्ये,
कधी एखाद्या नवीन कल्पनेत. मित्रांनो, मिथुन राशीच्या व्यक्तीचं मन अनेक दिशांना धावत असतं. कर्क राशीच्या व्यक्तीला मात्र पूर्ण उपस्थिती हवी असते. तिला वाटतं माझ्याशी बोलताना फक्त माझ्याशी बोला. एकदा समुपदेशनासाठी आलेल्या जोडप्यांचा प्रसंग आहे. पत्नी कर्क राशीची, नवरा मिथुन राशीचा. पत्नी म्हणाली, यांना पैसे टिकत नाही. मी विचारलं, खूप खर्च करतात का? ती म्हणाली, नाही, पण प्रत्येक महिन्यात नवीन काहीतरी सुरू करतात. कधी ऑनलाईन कोर्स, कधी गॅजेट, कधी बिझनेस आयडिया, कधी इन्व्हेस्टमेंट ॲप. नवरा हसत म्हणाला, शिकण्यासाठी खर्च करतो. पत्नी म्हणाली, आणि मी भविष्यासाठी बचत करते. मित्रांनो, कर्क राशीला सुरक्षितता महत्त्वाची वाटते. तिला बचत म्हणजे मानसिक शांतता वाटते. मिथुन राशीला संधी महत्त्वाची वाटते. त्याला नवीन गोष्ट म्हणजे उत्साह वाटतो. इथे दोघांनी एकमेकांचा दृष्टिकोन जर समजून घेतला तर आर्थिक जीवन सुंदर होऊ शकतं. एक मजेदार घटना सांगते. एका मुलीने मला विचारलं, मॅडम, हे सगळ्याच पोस्टवर कमेंट करतात, सगळ्यांच्या फोटोवर प्रतिक्रिया देतात, पण माझ्या फोटोवर नाही. मी तिला विचारलं, तू विचारलं का त्यांना? ती म्हणाली, हो. ते म्हणाले, मी तुला रोज बघतो, फोटोवर काय कमेंट करायचं? मिथुन व्यक्ती अनेकदा बाहेरच्या जगासोबत संवाद करत असते. कर्क व्यक्तीला मात्र विशेषत्व हवं असतं. तिला वाटतं मी सगळ्यांसारखी नाही, आणि हे अगदी स्वाभाविक आहे. एक मिथुन कर्क जोडपं त्यांच्या मुलाबद्दल बोलत होते. मुलगा म्हणाला, मला चित्रकला शिकायची आहे. वडील म्हणाले, अरे वा, छान, शिक. आई म्हणाली, शिक, पण अभ्यास सांभाळ. वडील नवीन संधी दाखवत होते, आई पाया मजबूत करत होती. मुलाच्या आयुष्यात या दोन्ही गोष्टींची गरज असते, स्वप्नांची आणि आधाराची. अनेक घरात मोठ्या आवाजात भांडण होत नाही, पण शांतता वाढते. एकदा एका कर्क राशीच्या पत्नीने मला सांगितलं, मॅडम, हे म्हणतात काहीच झालेलं नाही, पण मला जाणवतं की काहीतरी बदललं आहे. मिथुन राशीचा नवरा म्हणतो, माझ्या डोक्यात कामाचं टेन्शन आहे. मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा धडा आहे. मिथुन व्यक्ती समस्या विचारात ठेवते, कर्क व्यक्ती समस्या मनात ठेवते. आणि म्हणून एकाला बोलायला शिकावं लागतं आणि दुसऱ्याला ऐकताना घाबरायचं नसतं. एक मुलगा माझ्याकडे आला. त्याला परदेशात नोकरीची संधी मिळाली होती. खूप उत्साहात होता. त्याची पत्नी कर्क राशीची. ती म्हणाली, संधी चांगली आहे, पण आई बाबा, घर, आपलं आयुष्य. त्याने मला विचारलं, मॅडम, कोण बरोबर आहे? मी म्हटलं, दोघेही. कारण एक भविष्य बघतोय आणि दुसरी नातेसंबंध जपत होती. यशस्वी निर्णय तोच ज्यात स्वप्न आणि माणसं दोन्ही वाचतात. एकदा एका पतीने पत्नीबद्दल सांगितलं, ही रोजच मला विचारते, जेवलास का, झोपलास का, औषध घेतलास का? पूर्वी मला वाटायचं ही चौकशी आहे, आज समजतंय हे प्रेम आहे. कर्क राशी अनेकदा प्रेम काळजीच्या रूपात व्यक्त करते. मिथुन राशीचं प्रेम संवादाच्या रूपात व्यक्त होतं. भाषा वेगळी, भावना तीच. मित्रांनो, मिथुन आणि कर्क यांचं नातं कधीकधी गोंधळलेलं वाटू शकतं, कारण एक मनाने जगतो, दुसरा बुद्धीने. पण जेव्हा भावना आणि विचार एकमेकांचे शत्रू न राहता मित्र बनतात, तेव्हा हे नातं सुंदर होतं. सगळ्यात मोठी चूक कुठे होते? माझ्या समुपदेशनात एक गोष्ट वारंवार दिसते. मिथुन राशीची व्यक्ती अनेकदा असं मानते, मी काही चुकीचं बोललो नाही. आणि कर्क राशीची व्यक्ती म्हणते, पण मला वाईट वाटलं. आता प्रश्न पडतो, बरोबर कोण? माझं उत्तर असतं, दोघंही. कारण एक शब्द ऐकतो, दुसरा त्या शब्दामागची भावना ऐकतो. एकदा एका पत्नीने नवऱ्याला विचारलं, मी नवीन साडी घेतली, कशी वाटते? मिथुन राशीचा नवरा म्हणाला, छान आहे. पत्नी शांत. 2 मिनिटांनी, फक्त छान? ती म्हणाली, कधी कधी शब्दांमध्ये थोडं प्रेम असावं. मित्रांनो, कर्क राशीच्या व्यक्तीला भावना ऐकू यायला हव्यात.
मिथुन राशीच्या व्यक्तीला मात्र भावना आहेत हे वाटत असतं, पण त्या शब्दात व्यक्त करायच्या राहून जातात. एक घटना आजही हे आठवते. एक ज्येष्ठ दाम्पत्य भेटलं होतं. त्यांच्या लग्नाला 30 वर्ष झालेली. मी सहज विचारलं, या 30 वर्षात सगळ्यात मोठा धडा काय मिळाला? पत्नी म्हणाली, पूर्वी मला वाटायचं हे माझ्या मनातलं ओळखतील. नवरा हसला आणि पत्नीच पुढे म्हणाली, नंतर समजलं, बोलल्याशिवाय कुणालाच कळत नाही. मित्रांनो, अनेक संसारात प्रश्न प्रेमाचा नसतो, प्रश्न संवादाचा असतो. या नात्याची सगळ्यात मोठी ताकद. मला एक जोडपं आठवतं. नवरा मिथुन, पत्नी कर्क. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेला. पत्नी खूप भाविक झाली. घर रिकामं वाटायला लागलं. नवरा रोज तिच्याशी बोलत राहिला. तिला बाहेर घेऊन गेला, नवीन छंद सुचवले, नवीन मित्र जोडले. हळूहळू ती सावरली आणि एक दिवस येऊन मला म्हणाली, मॅडम, पूर्वी मला वाटायचं हे खूप बोलतात. आज समजतंय, यांच्या बोलण्यामुळे मी असते. मित्रांनो, कधीकधी मिथुन व्यक्ती घरात हवा आणते आणि कर्क व्यक्ती घरात ऊब आणते. दोन्ही गोष्टींची गरज असते. आता एक सुंदर घटना. एका कार्यक्रमात मला आजोबा आजी भेटले. मी विचारलं, आजही भांडणं होतात का? आजी लगेच म्हणाल्या, होतात. आजोबा हसायला लागले. मी विचारलं, मग आता कसं जुळवून घेता? आजी म्हणाल्या, पूर्वी आम्ही कोण बरोबर आहे हे सिद्ध करायचो, आता कोण महत्त्वाचं आहे ते लक्षात ठेवतो. क्षणभर सगळे शांत झाले. मित्रांनो, हे वाक्य प्रत्येक नात्यासाठी आहे. या नात्याचा मला अनेकदा वाटतं. जीवनात काही लोक आपल्याला विचार करायला शिकवतात, काही लोक आपल्याला अनुभव घ्यायला शिकवतात. मिथुन आणि कर्क यांचं नातं म्हणजे विचार आणि भावना यांची भेट. मिथुन शिकवतो जगाकडे उत्सुकतेने बघायला, प्रश्न विचारायला, नवीन शिकायला. कर्क शिकवतो लोकांना जपायला, नाती जिवंत ठेवायला, भावनांचा आदर करायला. एक म्हणतो पुढे जाऊ, दुसरा म्हणतो पण एकमेकांचा हात सोडू नका. जर तुम्ही मिथुन असाल तर कधीकधी फक्त माहिती देऊ नका, भावना व्यक्त करा. मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तुझी काळजी आहे. ही छोटी वाक्य मोठा फरक घडवतात. जर तुम्ही कर्क असाल तर प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका. कधीकधी समोरच्याचा हेतू आणि शब्द वेगळे असतात. प्रेम असतं, फक्त त्याची भाषा वेगळी असते. ज्योतिषप्रेमींनो, मिथुन आणि कर्क यांची प्रेम कहाणी म्हणजे शब्द आणि भावना यांची भेट. एक बोलत राहतो, दुसरा ऐकत राहतो. एक जग समजावून सांगतो, दुसरा मन समजावून सांगतो. आणि जेव्हा हे दोघं एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न सोडतात, समजून घेण्याचा प्रयत्न सुरू करतात, तेव्हा एक अतिशय सुंदर नातं जन्माला येतं. म्हणूनच आज तुम्हाला प्रश्न विचारते, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जी तुमच्यासारखी नाही पण तरीही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे? कदाचित तिथूनच प्रेम कहाणी सुरू होत असेल. मंडळी, कोणतीही रास नातं टिकवत नाही. नातं टिकवतात दोन माणसं. राशी आपल्याला स्वभाव समजवतात, पण प्रेम, विश्वास आणि संवाद हे प्रत्येकाला स्वतः निर्माण करावं लागतात. कदाचित हाच प्रत्येक प्रेम कहाणीचा खरा अर्थ आहे. आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. तुम्ही मिथुन आहात की कर्क? पुढच्या भागात कोणत्या राशींची प्रेम कहाणी ऐकायला आवडेल? कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटेल आणखी एका नात्याचा, आणखी एका राशीच्या आणि आयुष्याला नव्या नजरेने पाहायला शिकवणाऱ्या एका सुंदर कथेसह. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर
स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.